पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आर्य चाणक्य आचार्य कुल प्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन दिनांक 24 ते 26 जुलै 2026 दरम्यान करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षपूर्ती या विषयावर श्री धनंजय धामणे यांनी आपले विचार मांडले. स्वाभाविकपणे जेव्हा संघाची पण शताब्दी जवळ आली तेव्हा विचार विनिमय सुरू झाला की शताब्दी कशी साजरी करायची. आणि मग 3 वर्षापूर्वी एक अखिल भारतीय बैठक झाली 3 दिवसांची. त्याला देशभरातून प्रमुख 350च्या आसपासचे प्रमुख कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते. त्याच्यातला मी देखील एक भाग्यवान होतो की त्या बैठकीत मलाही सहभाग घेतला. आणि विषय हाच होता की शताब्दी कशी साजरी करायची संघाने. आणि मग खूप सूचना आल्या, खूप उपक्रम कार्यक्रम सुचवले गेले. आणि मग शेवटच्या दिवशी माननीय सरकार असं म्हणाले की संघाची सुरुवात 1925 मध्ये एका शाखेने झाली. आणि आज जर संघाचं स्वरूप बघितलं तर काय आहे, तर 89,000 दैनिक शाखा आहेत, 32,000 साप्ताहिक शाखा आहेत. हिंदू स्वयंसेवक संघ नावाने भारताबाहेर 55 देशांमध्ये शाखा आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर पृथ्वी तलावर जिथे जिथे हिंदू आहेत तिथे संपर्क आहे. 140 पेक्षा अधिक देशांमध्ये विश्व हिंदू परिषदेचा संपर्क आहे. अनेक विशाल स्वयंसेवकांनी कार्य सुरू केलं वेगवेगळ्या विषयामध्ये. तर त्याचं एक अखिल भारतीय स्वरूप उभं राहिलं. म्हणून मग विद्यार्थी परिषद असेल, वनवासी कल्याण आश्रम असेल, विद्या भारती असेल, संस्कार भारती असेल, संस्कृत भारती असेल, सीमा जागरण मंच असेल, भारतीय मजदूर संघ असेल, भारतीय किसान संघ असेल, 37 संघटना अखिल भारतीय स्तरावर काम करतात. आणि पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक, वैद्यकीय, संस्कार, स्वावलंबन आणि समरसता विषयात वेगवेगळी सेवा कार्य चालतात, वेगवेगळ्या संस्था चालतात. अशा 1 लाखापेक्षा अधिक प्रकल्प आहेत. एवढं मोठं संघाचं स्वरूप उभं राहिलेलं आहे. पण माननीय सरकार असं म्हणाले, असं जरी असलं तरी ज्या ध्येय आणि उद्देशाने संघाची सुरुवात झाली त्या ध्येय आणि उद्देशापासून आपण अजून बऱ्यापैकी दूर आहोत. आणि मग या शताब्दीचं निमित्त करून आम्हाला असं काही करता येईल का की या देशातल्या सर्व समाज घटकांपर्यंत आम्हाला संघ पोहोचवता येईल का, संघाची माहिती देता येईल का, त्यांना संघाला जोडून घेण्याचा प्रयत्न करता येईल का. आणि अशी प्रस्तावना करून त्यांनी 7 उपक्रम वर्षभरात करायचे ती मांडणी केली. आतापर्यंत त्यातले 5 कार्यक्रम उपक्रम आपण पार पाडले आहेत. आपल्यापैकी बहुतेकांचा सहभाग त्याच्यात असणार आणि 2 होणार. पहिला कार्यक्रम होता की जुन्या नव्या सगळ्या स्वयंसेवकांनी अधिकाधिक संख्येने विजयादशमीच्या संचलनात उभं राहायचं. आणि यावेळी सूचना अशी केली होती की कोणतंही संचलन तालुका किंवा नगर स्तरापेक्षा वरच्या स्तरावर करायचं नाही, त्याच्यापेक्षा खालच्या स्तरावर केलं तर चालेल. आणि म्हणून मग संचलनाची संख्या प्रचंड वाढली, सगळ्या देशभरात वाढली, आपल्या देवगिरी प्रांतात देखील वाढली. अनेक ठिकाणी तर अनेक तालुक्यांमध्ये तालुका केंद्रात पण संचलन झालं, उपखंडात पण झालं, मंडळात पण झालं, मोठ्या गावात पण झालं. जशी संचलनाची संख्या वाढली तशी त्याच्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांची संख्या वाढली. गेल्या वर्षीचा आकडा 18,000च्या आसपास होता. सगळ्या देवगिरी प्रांतातल्या संचलनातल्या स्वयंसेवकांची संख्या होती. या वर्षी ही संख्या 48,000पेक्षा अधिक राहिली. 3 पट संख्येने सहभाग. एवढा उत्साह समाजात पाहायला मिळाला. या उत्सवासाठी प्रमुख वक्ता म्हणून मला नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोद्याला बोलवलं होतं. तळोदा गावाचं लोकेशन ज्यांना माहिती आहे, 3 बाजूने गुजरात येते गावाला.
असं ते एकदम अत्यंत टोकाचं असं गाव आहे. आणि प्रांत कार्यावा म्हणून त्या तळोद्याची संघाची तब्येत देखील मला अंदाज आहे. 6 तासाचा प्रवास करून जेव्हा तळोद्यात जायला लागलो तेव्हा माझ्या मनात आलं, खरं तर स्वयंसेवक कार्यकर्त्याच्या मनात असे विचार यायला नाही पाहिजे, परंतु आले माझ्या मनात की बुवा इतक्या लांब मला बोलवलंय, मी जातोय, तर 100 जर संख्या असेल शताब्दीच्या निमित्ताने तर खूप छान होईल. इतक्या लांब येण्याचं सार्थक होईल असं माझ्या मनात आलं. पण आपलं ईश्वरी कार्य असल्याची अनुभूती आली. 382 संख्या होती तळोद्यात. बरं 382 म्हणजे तळोद्याची क्षमता संपली होती का? तर अशी पद्धत असते संचलनाच्या वेळेस की जे अधिकारी असतात ते 2, 3, 4 चौकामध्ये संचलनाच्या निरीक्षणासाठी उभे राहतात. माझ्याबरोबर विभाग सहकारी होते. आम्ही दोघं एका चौकात उभं राहिलो. संचलन पुढे गेल्यावर ती शॉर्टकटने पुढच्या चौकात जातो. एवढी संख्या पाहून त्या विभाग सहकार्याची छाती फुललेलीच होती. त्यांना एक स्वयंसेवक दिसला, जो संचलनात नव्हता, बाहेर होता. आणि मग थोडस अधिकाराने जोरात ते त्याला म्हणले, "काय तू कसं काय बाहेर आज संचलनात कसा नाही?" ते जितक्या जोरात बोलले त्याच्या दुप्पट आवाजात त्या स्वयंसेवकाने उत्तर दिलं की मी आज संचलनात नाही, याला तुम्ही जबाबदार आहात. म्हणले काय झालं? 4 दिवस झाले तळोदा शहरात फिरतोय म्हणले, पण मला गणवेश मिळाला नाही आणि गणवेश मिळाला नाही ही जबाबदारी तुमची म्हणे, त्यामुळे मी आज संचलनात नाही, याला कारण तुम्ही आहात. रात्री अनौपचारिक गप्पांमध्ये ते म्हणाले की मला त्यानंतर 2-3 जण दिसले, पण मी हिंमत नाही केली त्यांना विचारायची. अशी स्थिती राहील. सर्व तालुक्यांमधून हेच वृत्त आलं की अजून जर गणवेश उपलब्ध झाले असते तर आमची संख्या अधिक वाढली असती. ज्यांना सिल्लोड माहिती आहे ते समजू शकतात. मी त्या सिल्लोड शहरामध्ये तालुक्याचं संचलन 35 जणांचं बघितलेलं आहे. या वर्षी 550 जण होते गणवेशात. त्यांचं संचलनाचा थोडासा व्हिडिओ पाहायला मिळाल्यावरती ते संचलन नव्हतं, शोभायात्राच होती गणवेशातल्या संचलनात. पण जो भाव होता ना तो जबरदस्त होता. असा हा यशस्वी पहिला कार्यक्रम झाला. आणि मग त्याच्यानंतर आपला दुसरा उपक्रम कार्यक्रम होता ते म्हणजे गृहसंपर्क आहे. गृहसंपर्क अभियानामध्ये आपणही बऱ्यापैकी सहभागी झाला असाल. काय होते अनुभव? ज्या ज्या घरात गेलो तिथे स्वागत झालं. खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. अनेक जण म्हणाले की संघाशी कसं जोडलं जावं कळत नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. संघ एवढे उपक्रम करता माहितीच नव्हतं. आज आम्ही हिंदू आहोत ते संघामुळे आहोत, नाही तर आतापर्यंत नमाजी झालो असतो. काही जण असं म्हणाले की आमची मजबुरी आहे की आम्हाला बाहेर जाहीरपणे बोलताना संघाला विरोध करावा लागतो, परंतु आम्हाला हे पक्क माहिती आहे की संघ जे काम करतो ते चांगलं काम करतो. फार असे 2-3% कमी संख्या होती की ज्यांनी पत्रक स्वीकारलं नाही, घरात येऊन दिलं नाही, अशी संख्या फार होती. अगदी सेवा वस्तीतल्या झोपडीपासून तर ज्याच्या बंगल्यावरती 24 तासाची सिक्युरिटी असते अशा समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीपर्यंत संघाचं पत्रक पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने संघ स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी केला. अनेक नवीन लोक आले की आम्हाला जोडून घ्यायचं आहे, आम्हाला काम सांगा. इथे सहकार नगरमध्ये 2 गावकर राहतात, आपल्या सगळ्यांना माहिती असतं. त्यांच्या घरी गेलो.
तर पुरुष माणूस कोणी घरी नव्हतं. त्या वहिनी होत्या, आम्ही तिघं उभं होतो. माहिती सांगायला सुरुवात केली. ते संघ म्हटल्यावरच साधारण त्यांच्या मनात असं असावं की पत्र घ्यावं, काय म्हणते ते ऐकावं आणि कार्यक्रम संपवावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण आपण संघवाले थोडे चिवट असतो. जेवढं सांगितलेलं आहे आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगायचं तेवढं सांगितल्याशिवाय संपर्क पूर्ण नाही होत. मग एक झाला की दुसरा सांगायचा, मग तिसरा सांगायचा. त्या ताईंना असं वाटलं की यांना बरंच काही सांगायचं. ते म्हणले आपण जरा घरात येऊन बोलू. तर जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं का. मग आम्ही सोफ्यावर बसून चर्चा सुरू झाली आणि मग बरेच विषय सांगत होतो. मध्येच त्या हसल्या आणि म्हणल्या की अहो तुम्ही एवढं सगळं सांगताय म्हणले, पण तुम्हाला माहिती का म्हणले आम्ही काँग्रेसचे म्हणले. तर मी म्हटलं की हो आम्हाला माहिती आहे तुम्ही काँग्रेसचे. नाही म्हणे तरी तुम्ही एवढी माहिती सांगता. म्हटलं असं आहे की तुम्ही काँग्रेसचं काम कशासाठी करता. समाजाचं भलं व्हावं, देशाची प्रगती व्हावी म्हणूनच करता. हो म्हणे त्याच्यासाठी करतो. म्हटलं मग संघ पण त्याच उद्देशासाठी काम करतो. त्यामुळे आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी ज्या ज्या कार्यक्रम उपक्रमामध्ये समाजाचं भलं आहे, देशाची प्रगती आहे, असं तर आपण एकत्र करू शकतो. हो म्हणजे हे बरोबर आहे. आता चहा प्यायल्याशिवाय जायचं नाही. म्हणजे जिथे विरोधी विचाराचं घर आहे तिथे पण आपुलकी निर्माण होऊ शकते. हे मी स्वतः अनुभवलेलं उदाहरण असं सांगितलं. असं जर उदाहरण म्हटले तर भरपूर सांगता येते. संपर्क आपल्याला विशेष करून जो भटका समाज आहे, जो तथाकथित अनुसूचित जातीचा समाज आहे, अशांचे अनुभव कोणीतरी पहिल्यांदा आमच्याकडे आले. असे सर्व प्रकारचे अनुभव या दूरसंपर्क अभियानाचा. मग आपण तिसरा कार्यक्रम केला तो म्हणजे हिंदू संमेलनाचा. त्यावेळेस 3 गोष्टी सांगितल्या होत्या हिंदू संमेलन करायचं. पहिली गोष्ट होती की हे वस्ती किंवा मंडल स्तरावरच करायचं. आतापर्यंत हिंदू संमेलन भरपूर झाले, पण ती तालुका जिल्हा असं मोठं व्यापक स्वरूपात. पण यावेळेस सांगितलं की वस्ती स्तरावरच करायचं आहे. प्रत्येक वस्तीचं वेगळं करायचं, मंडलाचं वेगळं करायचं. दुसरी गोष्ट सांगितली होती की यावेळेस संघाने पुढाकार घ्यायचा. तर समाजातल्या सज्जन शक्तीला पुढे करायचं. त्यांची आयोजन समिती करायची 12, 15, 20 जणांची. त्याच्यामध्ये 2-3 संघाचे फक्त कार्यकर्ते असतील आणि त्यांच्या नेतृत्वात हे हिंदू संमेलन करायचं. निमित्त आहे संघ शताब्दीचं, पण संमेलनाच्या अटी अशा काय. आणि तिसरी गोष्ट सांगितली होती की यावेळेस ज्या वस्ती आणि मंडलात तुमचं संमेलन होणार आहे तिथून स्थानिक ठिकाणाहूनच निधी जमा करायचा. आता या 3 गोष्टी सांगितल्यावरती कार्यकर्ते थोडे हैराण झाले की इतक्या छोट्या स्तरावर नाव तर विराट हिंदू संमेलन आहे, कसं काय होईल. आणि थोडं खूप आमचं नाव झाल्यामुळे 100 वर्षापासून थोडासा आम्हाला अहम पण आहेच, अहंकार की आम्हीच चांगला कार्यक्रम करू शकतो. त्याच्यामुळे ती पण काळजी वाटली की अरे समाजावर सोडलं तर कसं होईल. आणि निधीच्या विषयात तर आम्ही पण प्रांत स्तरावर काळजी करत होतो किंवा बऱ्याच ठिकाणी तूट येऊ शकते. पण प्रत्यक्षात घडलं काय तर सर्व ठिकाणी उत्साहाने देवगिरी प्रांतात 1000 हिंदू संमेलन झालं. आणि ज्यांच्याकडे नेतृत्व दिलं त्यांनी अत्यंत कल्पकतेने केले. काही ठिकाणी पोवाडे होते, अनेक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या, मोटरसायकल रॅली निघाली. लहान मुलांच्या, राष्ट्रपुरुषांच्या, समाजपुरुषांच्या वेशभूषेचे कार्यक्रम झाले, सांस्कृतिक कार्यक्रम केले. बहुतेक सर्व हिंदू संमेलनामध्ये सूत्रसंचालन मातृशक्तीने केलं. अशा प्रकारचं एक उत्साहाचं आणि आपण कल्पना केली त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रभावी असं हिंदू संमेलन झाले.
फार थोडे हजार मधले 100 पेक्षाही कमी संमेलन असतील की ज्याच्यात 500 पेक्षा कमी संख्या होती. सगळ्यांची संख्या 500 पेक्षा अधिक राहिली. आणि निधीचा विषय तर असं होतं की काही आपोआप वगळता सगळ्या ठिकाणी निधी शिल्लक राहिला. तर समाजातून सहकार्य आणि हे किती मिळालं याचं हेच होतं काय. पूजनीय सरसंघ चालकांच्या उपस्थितीत गंगापूरला हिंदू संमेलन झालं. सगळ्या 4000 घरं आहेत गंगापूर शहरात, सगळ्या घरामध्ये पत्रक केलं आणि खूप चांगली तयार केली. तिथले एक व्यापाऱ्यांना आपण अध्यक्ष केलं होतं. जे बैठकीत ठरलं तेच करायचं. त्यात त्यांनी असा निर्णय केला होता की या संमेलनासाठी जो निधी जमा करायचा तर राजकीय व्यक्तीकडनं पैसे घ्यायचे. तो छोट्या बैठकीत झालेला निर्णय असल्यामुळे त्याचा सिरियसनेस काही फार कोणाला काय वाटेल असं काही नव्हतं. पण जसा कार्यक्रम जवळ येत गेला आणि वातावरण बनत गेलं, भव्य अशी मोटरसायकल रॅली निघाली. त्यात महिलांचा सहभाग बघितला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्याला मिळालेला प्रतिसाद सोशल मीडियावरती छोट्या छोट्या क्लिप्स येऊ लागल्या. तसं राजकीय व्यक्तींकडनं निरोप यायला लागले. कारण एवढं हिंदू संमेलन आहे, आम्हाला काही तुम्ही सांगितलं नाही, आम्हाला बोलवलं नाही, सांगा आम्ही काय सेवा करू. जेवणाची व्यवस्था आम्ही करतो, साऊंड सिस्टीमची व्यवस्था आम्ही करतो, अजून काही असलं तर सांगा. अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं की जे ठरलंय तसं, त्यामुळे आम्ही तुमच्याकडनं निधी घेऊ शकत नाही. बऱ्यापैकी दबाव आल्यावरती पुन्हा बैठक घेऊन ठरवावं लागलं की 21,000 रुपये घ्यायचे. 5-7 जणांनी जे कोणी जवळचे होते आग्रह होता त्यांच्याकडनं 21,000 घेतले. एक महाशय असे निघाले की त्यांना वाटलं पैसा गोष्ट अशी आहे, त्यांचे जे काही अनुभव असतील त्यांनी 1 लाख रुपये पाठवले. तर समितीतल्या 3 सदस्यांनी सन्मानाने 80,000 रुपये घरी जाऊन त्यांना परत केले. ते म्हणाले माझ्या जीवनातला पहिला अनुभव असा आहे कोणी पैसे परत आणले. त्या व्यापारी असलेल्या अध्यक्षांनी व्यापाऱ्यांची एक बैठक घेतली. प्रत्येक ठिकाणी असोसिएशन असतात. तिथे म्हटले की संध्याकाळची वेळ आहे, बिझनेस सरसंघ चालक येत आहे, 4000 प्रत्येक 100% घरात आपण पत्रक दिलंय आणि आपल्याला अपेक्षा आहे की सगळ्यांनी तिथे यावं. 10-12 हजार संख्या राहू शकते. अशा याच्यामध्ये दुकानं जर उघडी राहिली तर सगळ्यांना येता येणार नाही. तर मलाही आश्चर्य वाटलं. तर त्यांनी 4 वाजेपासून दुकानं बंद करायची असा निर्णय केला. मी जेव्हा 5-5:30 ला पोहोचलो गंगापूरमध्ये तर मी परेशान की सगळी दुकानं कावर बंद आहे आज तर काही बंदच आहे नाही. म्हणजे एवढा कडकडीत बंद होता की बंदचं आव्हान असल्यावर पण राहणार. समाजाची मनस्थिती काय आहे त्याच्यातून बैठकीत असा विचार झाला की जेवण द्यायचं आहे पण पर्यावरणयुक्त सगळ्या व्यवस्था पाहिजे. आपण म्हणे 10,000 लोकांना जेवण द्यायचं तर कसं करणार? यूज अँड थ्रो नाही वापरायचं. हो मग जरा अवघड दिसतंय, नका देऊ मग प्रसाद. नाही होणार जेवणाचं काय, पाण्याची चहाची व्यवस्था ठेवा. अध्यक्ष म्हणले नाही, सरसंघ चालक येत आहेत, भोजन ठरलेलं आहे आणि आपण एवढ्यासाठी देऊ शकत नाही. त्यांनी सगळी त्यांची यंत्रणा वापरली. तिथल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. 10,000 स्टीलच्या प्लेट आहेत. नियोजन इतकं सुंदर होतं की 10,000 लोकांचा प्रसाद ग्रहण अर्ध्या तासात संपलं. जे ठरवलं ते करण्यामध्ये समाज किती पुढे असतो याचं हे अत्यंत उत्कृष्ट धोरण आहे. बिडकीमध्ये इंद्रेश कुमारजींचे हिंदू संमेलनाला येणार होते.
त्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की अखिल भारतीय अधिकारी येत आहेत तर तुम्ही आम्हाला मंडळाचं संमेलन हे थोडस चुकीचं होईल, जर आम्हाला 2-3 मंडळ तालुका अर्धा तरी तालुक्याचं करू दे. पण सांगायला असं वाटलं की नाही, जे ठरलं ते करायचं, राहू द्या ना कमी संख्या. अखिल भारतीय अधिकारी म्हणजे ते प्रचारकच आहेत, किती कमी संख्या असलं तर ते काही आपल्याला म्हणणार नाही एवढी कमी का संख्या. हा संघ म्हणून तुम्ही असा प्रयत्न करा की मंडळातल्या 13च्या 13 गावातून कोणी येईल याची निरोपरचना करा. बाकीचे तर काय जाहिरात आणि सोशल मीडियामुळे जे येतील ते, पण आपल्या दृष्टीने 13 गावांचंच हे हिंदू संमेलन होतं आणि मग ते कामाला लागलं. अक्षरशः 13 गावाच्या 13 समित्या तयार झाल्या. 9,000 संख्येचं बिडकीमध्ये संमेलन झालं. ज्यांना बिडकींची परिस्थिती माहिती आहे, अक्षरशः संघ म्हणून फिरायला कोणी माणूस नव्हता तिथे काही दिवस. घरात गेले की छान बोलायचे, बाकी खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, पण चला जरा संघ मिळून 2 गल्लीत फिरून घेतो, कोणी यायची हिंमत करत नव्हतं. त्या बिडकीन गावात 9,000 संख्येचं हिंदू संमेलन. सर्व ठिकाणी अशी स्थिती कमी अधिक प्रमाणात. इथे एका बीड बायपासच्या कॉम्प्लेक्स मधून आजकाल असतात ना तसं 800 घरांचं ते कॉम्प्लेक्स होतं आणि ते म्हणाले की आम्हाला हिंदू संमेलन करायचं होतं म्हणले, पण आमच्या चेअरमनचा विरोध आहे की असं हिंदू संमेलन वगैरे काही करायचं. तर काय करायचं, कारण म्हणे संघात सांगितलंय की कोणाशी वादविवाद करायचा नाही. मग आम्ही निर्णय काय करावा. मी म्हटलं वादविवाद करायचा नाही हे बरोबरच आहे, आम्ही करायचंच नाही वादविवाद, पण याचा अर्थ घाबरायचा असं कुठे होतो ना. हिंदू संमेलन करणं हा काही गुन्हा आहे का. म्हटलं 800 घरांपैकी किती 50 जण येतील का. आणि म्हणे 50 पेक्षा जास्त येतील. मग म्हटलं करा, तुमची 50 संख्या असली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ओके म्हणून म्हटलं. त्याला हिंदू संमेलनच म्हणू आणि विराट हिंदू संमेलनच म्हणू. एवढ्या 4 वाक्यांमुळे एवढं त्यांना उत्साह आला आणि जोडत गेले लोक. 3 आठवड्याच्या तयारीमध्ये 1700 संख्येचं संमेलन. 71,000 रुपये शिल्लक राहिले सगळं खर्च. म्हणजे जिथे विरोध आहे, जाहीर विरोध आहे, अशा ठिकाणी पण समाजाने ठरवलं तर काय होतं याची अनुभूती स्वतः घेतली. तर अशी ही हिंदू संमेलन आहे. त्यानंतर आपण प्रमुख नागरिक संगोष्ठी केल्या, प्रत्येक जिल्हा केंद्रात केल्या आणि त्या सगळ्या संगोष्ठीला बहुतेक सर्वच ठिकाणी अखिल भारतीय अधिकारी उपस्थित. कोणाला बोलवलं होतं तिथे, तर प्रथित यश समाजातले प्रोफेशनल्स, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते की ज्यांचा काही समाज गटावरती प्रभाव आहे अशा व्यक्तींना तिथे बोलवलं. तर एक 3-4 ठिकाणची तयारी आणि त्या याच्यामध्ये मला त्या एकत्र आलेल्या लोकांची चर्चा ऐकायला मिळाली. तर सगळ्याचा सार असा होता की 3 गोष्टी त्यांनी कल्पना करून आले. काही लोक अशी कल्पना करून आले होते की संघाने शताब्दी निमित्त पोहोचलेलं आहे आपल्याला, तर इथे मुस्लिम विरोध असा काही विषय इथे होईल. काही जणांची कल्पना अशी होती की इथे भाजपबद्दल जरा चर्चा होईल, कारण सध्या हे मिशन आहे संघाचं की सगळ्या ठिकाणी भाजपमय सगळं झालं पाहिजे आणि त्यामुळे भाजपवर चर्चा होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला बोलवलं असेल. काही जणांच्या मनात असं आलं की आपल्याला बोलवलेले आपण सगळे पैसेवाले लोक आहोत, तर या शताब्दी निमित्त संघाची अशी कल्पना असावी की एक मोठा निधी जमा करा.
पण म्हणले या तिघांपैकी तर याच्यात काहीच नव्हतं. काय होतं संगोष्ठीत? तर समाज परिवर्तनाचे विषय होते. अरे समजा जर हे करत असेल तर आम्ही आहोत संघाबरोबर, आम्हाला सांगा, आमच्याकडे सगळी संसाधन आहे, आम्ही संघाबरोबर ह्या समाज परिवर्तनाच्या कार्यक्रम उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छितो. अशी प्रतिक्रिया या संगोष्ठीनंतर या सगळ्या प्रतिष्ठित मंडळींकडनं आली. याच्यातल्या युट्यूबवरती काही संगोष्ठी पूज्य सरसंघचालकांच्या उपस्थितीत झाल्या, त्या उपलब्ध आहेत. मुंबईत झाली, चेन्नईत झाली, कोलकाताला झाली आणि दिल्लीत. मुंबईची बघितली आपण, 800 संख्या होती. सलमान खान, शिल्पा शेट्टी पासून उज्ज्वल निकम, हे सगळे टॉप मोस्ट 800 लोक होते. ती संगोष्ठी अटेंड केल्यानंतर पण प्रतिक्रिया आलेल्या आहेत. उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया खूप ऐकण्यासारखी आहे. ज्यांची इच्छा असेल ते आज घरी गेल्यावर ती प्रतिक्रिया पोहोचली. आम्हाला माहितीच नव्हतं की संघ अशा पद्धतीने काम करतो. तर अशा सगळ्या मंडळींना, मोठ्या मंडळींना या निमित्ताने आपण संपर्क करायचा प्रयत्न केला. मुंबईच्या संगोष्ठीनंतर राज ठाकरेंची एक विरोधातली प्रतिक्रिया, ती प्रतिक्रिया मी जरा 4-5 वेळा ऐकली. मी त्या शब्दांकडे नव्हतो लक्ष देत, त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष देत होतो. मला असं कुठेतरी जाणवलं की त्या विषयापेक्षा राज ठाकरेंचं दुःख असं होतं की मुंबईतल्या प्रमुख 800 लोकांमध्ये माझं नाव कसं आहे. म्हणजे तिथे बोललं हा आपला सन्मान आहे, अशी भावना अनेकांची. तर ह्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अशा स्तरावरच्या कार्यकर्त्यांपर्यंत संघ पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मग 5वा उपक्रम केला. 5वा उपक्रम होता सामाजिक सद्भाव पेठ. सगळ्या जाती बिरादरींच्या संघटना आहेत, आपल्या कल्पना आहेत. छोट्या मोठ्या कोणती जात असली तर त्यांच्या संघटना आहेत. त्याचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतात त्यांची एक बैठक करायची असं ठरलं. अशा बैठका आपण गुरुजी जन्मशताब्दीपासून करत आलो, परंतु त्या सगळ्या जिल्हा स्तरावरच व्हायच्या. यावेळेस आपण आग्रह केला की शताब्दी निमित्त आपण तालुका स्तरावर, आणि मग 100 पेक्षा अधिक अशा सद्भाव बैठका प्राप्त झाल्या. मला अनेक बैठकांमध्ये जाण्याचं योग आलं. लक्षात असं आलं की संघाने बोलवल्यावरती उपस्थित असलेल्याची संख्या प्रचंड होती. चाकूरला मी गेलो, 110 संख्या होती. बरं, 110 संख्या म्हणून जाऊ द्या, 35 समाज उपस्थित होते, प्रतिनिधित्व 35-36 जाती उपजातींचे प्रतिनिधित्व, ब्राह्मणापासून तर बौद्धापर्यंत सगळं. आणि या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की पंचपरिवर्तनाचे विषय करायचे, आणि त्यातही असं ठरलं होतं की कुटुंब प्रबोधनाला अधिक वेळ द्यायचा. अनुभव असा आहे की बैठकीच्या शेवटी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ते म्हणाले की अरे, कुटुंब व्यवस्थेवरती चिंता, समस्या ह्या सगळ्याच जातीत आहेत. हे एका जातीत जास्त आहे, एका जातीत कमी असं नाही आहे, सगळ्यांकडेच ही समस्या आहे. त्यामुळे या विषयासाठी आपण नक्की एकत्र येऊ शकतो, आलं पाहिजे. आणि आम्ही असं कधी एकत्र आलो नसतो. आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो. छोट्या तालुक्याच्या गावी राहत असल्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो, परंतु असं एकत्र बसणं हे केवळ संघामुळे. असे काही जण निघाले की ज्यांची याची इच्छा होती, पण त्यांच्या तथाकथित वरिष्ठांनी सांगितलं की संघाने बोलवलेले जायचं नाही. त्यांची प्रतिक्रिया नंतर आली आपल्या कार्यकर्त्यांकडे की अरे, आम्ही उगाच आमच्या वरिष्ठांचं ऐकलं. असं कळालं की खूप चांगली बैठक झाली आणि त्याच्यात राजकीय काहीच नव्हतं. असे पण पश्चातापाचे सूर ऐकायला. असं एकत्र यायचं का असा जेव्हा विषय केला तेव्हा आपली
अपेक्षा होती की 3 महिने एकत्र यावं, तर हे म्हणतील वर्षातून एकदा दोनदा असं काही म्हणतील. तर सगळीकडे कॉमन मागणी होती की महिन्यातून एकदा एकत्र यावं. काही तालुक्यांनी तर त्यांचं पुढच्या महिन्यातली तारीख आणि जागा पण ठरवली होती. एका तालुक्याने असं केलं की आम्ही 12 समाज इथे उपस्थित आहोत, तर म्हणले प्रत्येक होस्ट महिन्यामध्ये एक समाज राहिला, आम्ही सगळ्यांना बोलू, आम्ही सगळे व्यवस्था अशी. एका बैठकीमध्ये वडार समाजाचा पदाधिकारी होता. ते म्हणले शिक्षणाबद्दल तर तुम्ही खूप ऐकलंय, आम्हालाही वाटतं आमच्या लेकरांनी शिकावं, पण आमची पैशाची खूप अडचण असते. शिकायचं म्हटलं की पैसा लागतो आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या लेकरांना शिकवताना आम्हाला फार त्रास होतो, खूप दमछाक होते. तिथे माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. ते उभे राहिले आणि ते म्हणले की वडार समाजाच्या मुलांचं शिक्षणाचं काही खर्च असेल माहेश्वरी समाज, म्हणजे सद्भाव बैठकीचा उद्देशच सफलता. अशी हे सद्भाव बैठकीचे अनुभव आहे. आता येणारा कार्यक्रम जो आहे तो युवा कार्यक्रम आहे. तो ऑगस्ट महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात. याच्यामध्ये 2 श्रेणीमध्ये कार्यक्रम होणार. एक आहे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दुसरे वय वर्ष 35 पेक्षा कमी वयाचे व्यावसायिक, युवा तरुण व्यावसायिक अशा श्रेणीमध्ये, पण 35 पेक्षा लहान. कारण असं लक्षात येतं की जो कोणी नोकरी धंद्याला लागला तो त्या वयात आलेल्या येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे इतका गुरफटला जातो की तो सामाजिक कार्यापासून दूर जातो. हे संघातही आम्ही पाहतो की लहानपणी शाळेत जात होतो, कॉलेजमध्ये असताना काम करत होतो, नंतर मग नोकरी, व्यवसाय, लग्न असं लागलं की मग थेट रिटायरमेंटला तो म्हणतो की अरे आता आपण सांगतो. तर अशी पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून आपण असा प्रयत्न करतोय की याच्यासाठी स्वतंत्र काही कार्यक्रम करायचे. तर असे हे ऑगस्ट महिन्यात होते. त्याचं वेगवेगळ्या नगर तालुका स्तरावर होते. त्याचं नियोजन पण असं आहे की 3 तासापासून तर 24 तासापर्यंत त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार ठरवावं. त्याच्यात शाखा हा विषय अनिवार्यपणे करावा, असं सगळं नियोजन त्याचं झालेलं आहे. आणि तेही कार्यक्रम होते. आपल्या सगळ्यांना विनंती की आपल्या घरातले असे कोणी जे तरुण असतील त्यांना जरा कार्यवाहीशी माहिती घेऊन कोणत्या कार्यक्रमात ते उपस्थित राहतील असा आपण जरूर प्रयत्न करावा. आता शेवटचा कार्यक्रम ही संघाची विचार करण्याची पद्धतीचं हे विशेष आहे. या 6 कार्यक्रमानंतर असं आपल्याला लक्षात येईल की खूप नवीन लोक संपर्कात आले, संघाचे स्वयंसेवक नसलेले आहेत, परंतु जर समाजात परिवर्तन करायचं असेल, काहीतरी उभं राहायचं असेल, तर त्याच्यासाठी शाखेतून संस्कारित झालेला, ताऊन सुलातून निघेलेला कार्यकर्ता मोठं कार्य करू शकतो हे आपल्याला अनुभवत आहे. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपली संस्था आहे. माननीय नानांपासून सगळे जे पदाधिकारी आहेत यांनी शाखा चालवलेली आहे, शाखेत गेलेले आहे, शाखा स्तरावर काम केलेले आहे, पुढे आलेले ही सगळी माहिती. मग ही संधी सगळ्यांना मिळायला पाहिजे. आणि म्हणून शेवटचा जो 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये अधिकतम शाखा सप्ताह असा उपक्रम. या काळामध्ये सर्व प्रकारच्या आयु गटाच्या प्रत्येक वस्ती आणि मंडलात किंवा मोठ्या गावात जिथे जिथे शक्य आहे अशा ठिकाणी 8 दिवस सलग शाखा लावायच्या. आता आपण म्हटलं तर 600 आपल्या दैनिक शाखा आहेत आणि 750 साप्ताहिक शाखा, 1350च्या आसपास. देवगिरी प्रांताची संकल्प म्हणा, कल्पना म्हणा अशी की आपण त्या आठवड्यामध्ये 5000 शाखा लावायच्या. तर त्याच्यावरून
लक्षात येईल की तो यशस्वी आम्ही जेवढं म्हणतो त्याच्यापेक्षा अधिकच यशस्वी होतो. जेव्हा अधिकतम शाखेचा विषय आला तर अनेक जण आले की अरे आम्हाला 10 दिवस जायचं पण आम्हाला शाखा घेता येत नाही, तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग आहे. त्या सगळ्यांना सोडले, नाहीतर तू आज तुला काय कळलं उद्यापासून तूच जाणार असं म्हणलं त्याचं काही आवडलेलं नाही. तर अशा पण काही गोष्टी लोकांना सुचत आहेत, अजूनही काही सुचतील. आपल्या स्वयंसेवक असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या इथे बसलेल्या बंधूंना माझं आव्हान आहे, याच्यामध्ये आपण जरूर सहभागी. अनेकांना माणसं वाटतं की सांगायचं काम का करायचं, मला माहित नाही का करायचं. मी माझ्या बाबतीत फक्त सांगतो की मी सगळं काम केल्यामुळे